राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण जय जय राम हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले भो साधने सुख झाले भो साधने सुख झाले भो साधने हरि रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरमा तो हा माधव बरमा तो हा माधव बरमा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची दोडी म्हणून विठ्ठल आवडे मौना विठ्ठल आवडे मौना विठ्ठल आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय
जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम देवकी नंदने केले आपुल्या चिंतने केले आपुल्या चिंतने केले आपुल्या चिंतने देवकी नंदने केले आपुल्या चिंतने केले आपुल्या चिंतने केले आपुल्या चिंतने मज आपुलिया ऐसे 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 मना लावनिया पिसे मना लावनिया पिसे मना लावनिया पिसे मज आपुलिया ऐसे मना लावनिया पिसे मना लावनिया पिसे मना लावनिया पिसे गोवळे गोपाळा केले लावनिया चाळा केले लावनिया चाळा केले लावनिया चाळा गोवळे गोपाळा केले लावनिया चाळा केले लावनिया चाळा केले लावनिया चाळा मज आपुलिया ऐसे मज आपुलिया ऐसे मज आपुलिया ऐसे ऐसे मज आपुलिया ऐसे मज आपुलिया ऐसे मना लावनिया पिसे मना लावनिया पिसे मना लावनिया पिसे मज आपुलिया ऐसे मना लावनिया पिसे मना लावनिया पिसे मना लावनिया पिसे तुका मने संग केला दुरी नोहे मग केला दुरी नोहे मग केला दुरी नोहे मग तुका मने संग केला दोही नोहे मग केला दोन्ही नोहे मग केला दोही नोहे मग मज आपुलिया ऐसे 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 मना लावनिया पिसे मना लावनिया पिसे मना लावनिया पिसे मज आपुलिया ऐसे मना लावनिया पिसे मना लावनिया पिसे मना लावनिया पिसे विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई चला विठोबार कुमाई 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 रे देवकी नंदने नंदने 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 देवकी नंदने देव
चिंतने माझा आपुलिया ऐसे माझा आपुलिया ऐसे केले आपुल्या चिंतने केले आपुल्या चिंतने मज आपुलिया ऐसे मज आपुलिया ऐसे देवकी नंदने नंदने देवकी नंदने देवकी नंदने नंदने देवकी नंदने केले आपुल्या चिंतने केले आपुल्या चिंतने मज आपुलिया ऐसे ऐसे मज आपुलिया ऐसे केले आपुलिया चिंतने केले आपुल्या चिंतने मज आपुलिया ऐसे ऐसे मज आपुलिया ऐसे मनाला वनिया पिसे मनाला वनिया मना 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 लावनिया लावनिया मना लावनिया पिशे मना लावनिया पिशे मज आपुलिया ऐसे ऐसे मज आपुलिया ऐसे मना लावनिया पिसे मना 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 हे मना मना लावनिया पिसे मना लावनिया पिसे मजा बोलिया ऐसे मजा बोलिया ऐसे ऐसे विठ्ठला 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 विठ्ठाली वाजवा विठ्ठला 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 पुंडली कमरदा हरी विठ्ठल श्री
कृष्ण भगवान की राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की आला विठाला विठ्ठल 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 देवकी नंदने केले आपुल्या चिंतने मज आपुलिया ऐसे मनाला वोनिया पिसे गोवळे गोपाळा केले लावोनिया चाळा मज आपुलिया ऐसे मनाला वोनिया पिसे तुका मन संग केला दुरी नोहे मग मजा पुनिया ऐसे मनाला वोनिया पिसे महायोग पीठे तटाभिमरत्या वर पुंडरिकाय दातो मुनींद्रा समागत्य शिष्टमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करा पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करा पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन हे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदुसी चरणचे सद्गुरूंचे ते नमस्कारून आता उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी चराचरी कीर्ती जानची ऐसी चराचरी कीर्ती जानची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सोपान ऐसी चराचरी कीर्ती जाती ऐसी चराचरी कीर्ती जाती
ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान जीवानी तुझे मरणी गुण नाम ऐसे देई प्रेम काही काळा ऐसे देई प्रेम काही काळा माझी वाणी तुझे वर्ण गुण नाम ऐसे देई प्रेम काही काळा ऐसे देई प्रेम काही काळा काय माझी वाणी मानेल संतासी रंगु चित्तासी आपुलिया वसुदेव सुतम देवम कंस चानुर्मर्दनम देवकी परमानंदे कृष्ण वंदे जगद्गुरु गोरक्ष जालिंदराय चरबडाश अडभंग काणीप मच्छिंद्र राध्या चौरंगिरे बाण भरती संज्ञा भूम्या भुवर्ण नवनाथ सिद्धा विठ्ठला 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 देवकी नंदने केले आपुल्या चिंतने मज आपुलिया ऐसे मन लावो निया पिसे आनंद कंद सचितानंद घन परा तत्पर पूर्ण परब्रह्म भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नामघोषानं चालू असलेला नामयज्ञ ज्यांच्या अथक परिश्रमानं या नामयज्ञाचं अतिशय भव्य दिव्य नियोजन ज्यांच्या माध्यमातून घडलं शास्त्रे आणि सर्व ग्रामस्थ ज्यांनी देणगीच्या रूपानं अन्नदानाच्या रूपानं या नाम यज्ञाला आपला हातभार लावला तुका म्हणे सत्य कर्मा भावे सहाय्य आणि घातरिया भय माऊली पैसे असणं महत्वाचं नाही दान देण्याची दानत लागते मी अशी पण माणसं पाहतो रोज 2000ची नोट इथं ठेवणार चहा पाजणार नाही अवलात कुणाला ठेवायची फक्त इथं गावंड्याचा पे सुताराचा पे लोहाराचा पे बलुतेदाराचा चहा प्यायचा पण मोडायची नाही ज्ञानोबा सांगता जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी ज्याच्याकडे संपत्ती आहे आणि ज्याच्याकडे दातृत्व आहे तो खरा श्रीमंत आमाप संपत्ती पण दानत नाही नाथ महाराज भागवतात सांगतात ऐका दरिद्राचे लक्षण गाठी असता कोटी धन ज्याचे संतुष्ट नाही मन परम दरिद्राने आणावे आमाप संपत्ती पण दान धर्म नाही म्हणून ज्या ज्या ग्रामस्थांनी परिसरातल्या पंचक्रोशीतल्या ज्यांनी ज्यांनी या नाम यज्ञाला तनमन धनाने योगदान दिलं त्यांना सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद एका मित्राच्या मातोश्रींचा दशक्रियाविधी ज्याचं माझं कॉलेज जीवन बरोबरचं माझी इच्छा नव्हती तारीख घ्यायची पण त्यांनी डायरेक्ट फ्लेक्स टाकल्यामुळं नावच टाकल्यामुळं फोटो छापल्यामुळं लेट झालो त्याबद्दल हात जोडतो तिसरं मस्तकन माफी घड्याळाकडे पाहून कीर्तन करत कीर्तन पडलं परत बोलवायचं नाही ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला आणि नाही त्याचं मांजर फाशीला विठ्ठला 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 म्हणून चालू असलेला नामयज्ञाचा आजचा कितवा दिवस नामयज्ञ 1.5 दिवसाचा 2.5 दिवसाचा 3.5 दिवसाचा 5 दिवसाचा किंबहुना अखंड हरिनाम सप्ताह पण नामयज्ञाची सांगता होते कशाने डाव्या बाजूला माता भगिनी वडील धाड मंडळी मंदिर पूर्ण कधी होतं त्याचा आरसीसी कॉलम त्याचं स्ट्रक्चर
त्याचं विंडो सील, त्याचं स्पार्टे, त्याला पीओपी. मंदिर पूर्ण कधी? ज्ञानोबा रायांना विचारू. ज्ञानोबा रायाने सांगितलं, देवळाच्या कामा कळसू अन परम गंगेशी सिंधू प्रवेशू. गंगेचा प्रवास संपतो कुठं? तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी, तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्यावर मी एक माया, अवघ्या झाल्यावर मी एक माया, माझी मद झाली अनावर वाचा, माझी मन झाली अनावर वाचा. अवघ्या झाल्यावर मी एकमय, झाल्यावर मी एकमय, माझी मन झाली अनावर वाचा, माझी मन झाली अनावर वाचा. तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्यावर मी. मंदिराचा कळस पूर्ण झाला की मंदिर पूर्ण. गंगेचा प्रवास एकदा ती समुद्राला जाऊन मिळाली की तिचा प्रवास. स्त्रीला पूर्णत्व कधी येतं? बोलत राहा. स्त्रीला पूर्णत्व कधी येतं? आई झाली. पुरुषाला पूर्णत्व कधी येतं? बोला बोला. एमपीएससीच्या आणि यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत माऊली हा प्रश्न येऊ शकतो. पुरुषाला पूर्णत्व कधी? बोला ना. किती वर्ष झाले सप्त्याला? वर्ग बदलला पाहिजे. 20-20 वर्ष सप्ते करायचे, 35 वर्ष वारी करायची आणि तंबाखू सुटत नसेल तर ती काय वारकऱ्याची औलाद आहे? थोडं डायरेक्ट बोलतो. महाराष्ट्रातल्या कुठल्या कीर्तनकाराचा तुमच्यासारखा समाज पाया पडायला मोकळा नाही. आणि कीर्तनकारांनी नादानपणा काढावा. बोले तैसा चाले त्याची. आमच्या पाया पडत नाही तुम्ही. तुम्ही पाया पडता. आम्ही ज्ञानोबारायांचा विचार, तुकोबारायांचा विचार तुमच्या समोर मांडतो म्हणून ते वंदन त्यांना आहे. 20 वर्ष वारी करून तंबाखू सुटत नसेल आणि तो स्वतःला वारकरी म्हणत असेल, वारकरी नाही. हे घातलं ना आम्ही. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. आणि जर पथ्य सांभाळता येत नसतील, दादा किती कीर्तनकारांनी इथून बेंबीच्या देठापासून सांगू द्या, समाजावर परिणाम माऊली होत नाही ना, त्याचा आचरणात खोट आहे. तुमचा विषय सोडून द्या. आम्ही कीर्तनकार मंडळी, आमच्याकडे 3 गोष्टी पाहिजेत महाराज. हे जे धोतर आहे ना, याच्यावर डांबरीकरण करताना एक जर डाग पडला, दादा तुम्ही वडिलांच्या नात्याने मला विचारणार, किरण महाराज डाग कशाचा आहे? डांबराचा एक डाग धोत्राला सहन होत नाही. कीर्तनकाराला वेदांत संस्कृत कमी येऊ द्या, पण चारित्र्य संपन्न असेल तर गावकऱ्यांनी बोलवायचं, नाही तर बोलवायचं नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, कीर्तनकारांनी बडीशेप खाऊ नये. मी काय बोलतोय मला त्याची नैतिकता काय मला कळतंय. आणि माऊली या गोष्टी मी जर पाळत नसेल तर जिवंतपणी जिभेला किडे पडतील. बडीशेप खाऊ नये. आणि तिसरा मुद्दा, कीर्तनकारांनी गावाला बेठीच धरू नये. 35,000 घेतो तिकडं तर पड, गरज नाही गावाला. गावाने काय 2 गुंठे विकून तुझं पाकिट भरावं? 55,000 कीर्तनकार तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं नाव घेऊन आपलं उदरनिर्वाह चालवतात. इतके प्रोफेशनल होऊ नका. जर प्रोफेशनल झाले असते ना तुकोबाराया, ज्ञानोबाराया, तर आज आपल्या वाट्याला आलं नसतं. त्यांची कृपा आहे. माऊली काही लोकांनी बाजार मांडला. बाजार 51,000 घेतो, 1,00,000 घेतो, 35 घेतो. 300 एकर जमीन गेली हो, ज्यांचा अभंग घेतलाय चिंतनाला 300 एकर. तरी म्हणले बरे झाले देमा निघाले दिवाणे,
3 मुद्दे मांडले तुमच्या समोर. का मांडले त्याचं कारण आहे महाराज. जर कीर्तनकार दिशाहीन असेल तर समाजाला दिशा द्यायची कोणी. विठ्ठल 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 पुरुषाला पूर्णत्व येतो नातू झाल्यावर. बाप होणं नाही मोठी गोष्ट नाही. ते इंदोरीकर सांगतात ना, कुत्रीला रंग बदलून 8 होतात. आपल्याला मुलं होणं काय लई मोठी गोष्ट नाही. जेव्हा पुरुषाला नातू झाला समजायचं, नातू सांगतो बाबा तुमचं आणि आमचं नातं आता संपुष्टात आलं. वन बाबा आता वनात जा, तुमची गरज. पण रगीलेत माणसं जात नाही. आणि किती रगील असू द्या महाराज, किती पण एकदा याच्यातलं चैतन्य गेलं, जे रगीलेत ना याच्यातलं चैतन्य गेलं की आपल्या घरातली सांगतात मुंबईच्या पाहुण्यांना उशीर होईल, त्यांचा सावडायला हात लागेल, उचला यांना. रगील आहे त्याच्यासाठी बोलतोय. विठ्ठल विठ्ठल मंदिर पूर्ण होणं, कळस, गंगेचा प्रवास, समुद्राला मिळणं पूर्णत्वाला. स्त्री माता होणं पूर्णत्व. पुरुषांनी नातू पाहिला पूर्णत्व. तसं काल्याचं कीर्तन जोपर्यंत होत नाही. 3 प्रश्न आहेत महाराज काल्याच्या कीर्तनाचे. काल्याचं कीर्तन दुपारीच का, संध्याकाळी का नाही? काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाचं चरित्र का, शंकराचं का नाही, गणपतीचं का नाही, मारुतीचं का नाही? आणि काल्याचं कीर्तन 4थ्या 5व्या दिवशी न करता शेवटच का? किती प्रश्न आहेत माऊली. एकदा काला झाला, काला म्हणजे परिपूर्णता, त्याला दुसरा शब्द. आता महाराज एकदा काल्याचं कीर्तन झालं, उद्या कीर्तन आहे का इथं? काला म्हणजे परिपूर्णता. दुपारीच का करायचं? तर भगवान गोपाळ कृष्ण परमात्म्यानं आपल्या सवंगड्याला घेऊन यमुनेच्या काठावरती काला केला म्हणून दुपारी. आणि चरित्र कृष्णाचंच का सांगायचं? चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे. कारण भगवान गोपाळ कृष्ण परमात्मा अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्ण अवतार जर कोणता असेल तो तो भगवंताचा गोपाळ कृष्ण परमात्म्याचा. विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग जगत वंदनीय देहू निवासी जगद्गुरु संत तुकोबारायांचा 4 चरणाचा. या अभंगाद्वारे तुकोबाराया भगवंताचं चिंतन करायला सांगतात. तुकोबारायांना विचारलं, महाराज आमच्या मनात संशय. माऊली संशयाला की घटस्फोट आहे? ज्ञानोबाराय म्हणतात मोठं पाप कोणतं? मनोनी संशयावनी थोर आणि का पाप नाही हा विनाशाचा वागुरू प्राणी असे. आमच्या मनात महाराज शंका आहे. तुम्ही 2 शब्दाचा प्रयोग केला पहिल्या चरणामध्ये, देवकी नंदने. तुम्ही देवकीचा आणि वसुदेवाचा तरी म्हणा, नाहीतर नंदाचा आणि यशोदेचा तरी म्हणा. हे असं कसं होईल? हे जगाच्या पाठीवर एकमेव चरित्र असं आहे भगवान गोपाळ कृष्ण परमात्म्याचं की ज्या देवाला 2 माता आणि 2 पिता आहेत. तुकोबाराय म्हणले मी देवकीचं नाव घेतलं त्याच्या मागचं कारण आहे. डाव्या बाजूला ज्या माता भगिनी बसलात, दादा देवकीचं पूर्वजन्मातलं नाव आहे श्रीमद भागवत सांगतं पृष्णी. काय नाव आहे? ज्यांनी श्रीमद भागवत ऐकलंय वाचन केलंय तिचं नाव आहे पृष्णी. आणि वसुदेवांचं नाव आहे सुतपा. काय नाव आहे? कधी कधी असं वाटतं बरं का माऊली हा शब्द स्त्रीलिंगी आहे, पण नाही. सुतपा हे नाव वसुदेवांचं पूर्वजन्मातलं. 12,000 वर्ष तपश्चर्या केली या पती पत्नीनं की 8व्या अवतारात भगवान माझ्या पोटी जन्माला यावेत. किती हजार वर्ष तपश्चर्या? 12,000. आपलं 4 वाऱ्या केलं की म्हणतो
देव माझ्या समोर यावं. तुझ्या बापान ठेवले. तू वारी नीट करीत नाही. पालखी एकीकडे तू गांजा ओढतोय, एकीकडे तुझ्या बापाने वारी केली का? 4 वारीमध्ये तो सुद्धा हे मनी नाही भाव देवा मला पाव, मनी नाही भाव देवा मला पाव, देव तशाने पावायचा नाही र. देवा बाजारचा भाजीपाला नाही र, देवा बाजारचा भाजीपाला, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हे प्रमाण असं आहे महाराज, चावऱ्याचं दोऱ्याचं नीट तरच गाडा फिट. नाही तर एक बैल खंडू पाटला तर एक दत्तू पाटला तर गाड्याचं वाटुळ. मनी नाही भाव देवा मला पाव, देव तशाने पावायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. 12,000 वर्षाची तपश्चर्या केली त्या पृष्णीनं आणि त्या सुतपानं. तुकोबाराय म्हणले त्यांच्या तपश्चर्यापेक्षा मोठी तपश्चर्या नंदबाबाची आणि यशोदेचं पूर्वजन्मातलं नाव आहे का? त्या ठिकाणी नंदबाबाचं नाव आहे पूर्वजन्मामध्ये यज्ञपती. काय नाव आहे? यज्ञपती. आणि त्या यशोदेचं नाव आहे सुलक्षणा. मला माऊली जेवढं ज्योतिषशास्त्र कळतं ना, जेवढा अभ्यास केला 4 वर्ष, दादा मी अतिशयोक्त बोलणार नाही. तुमचा चेहरा पाहिला ना मी, तर तुमच्या मनात काय चालू आहे मला कळतं. काही माणसं अशी आहेत मुमेराम बगल में छोरी. अफजल खान राजांना जे आव्हान करतो, राजे हाव, पण राजांना माहिती होतं हाव करतोय ना तर याला आलिंगन देताना आपल्याला दगा होईल, म्हणून वाघ नख्यान बिचवा. आता त्याच्याहून वाद चाललाय. कशाहून वाद होईल तिकडे जायचं नाही मला. विठाला 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 विठाला. ज्योतिष शास्त्रामध्ये महाराज स नावाची जेवढी माणसं आहेत, स इथं जेवढे बसले, इंग्लिश मध्ये यस, जेवढी स नावाची माणसं आहेत, टॉप मोस्ट नाव सगळ्यात ज्योतिष शास्त्रामध्ये. तुम्हाला कारण या नावाचा माणूस कोणाच्याही हाताखाली काम करत नाही. त्याच्या नावात एवढी ताकद आहे. मृदुंगाचार्य 25 लोकांना आपल्या हाताखाली काम कसं करून घ्यायचं ही टेक्निक त्याच्याकडे. कुणाकडं? स नावाच्या माणसा. पटत नाही? थोडं इतिहासाकडे नेतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय? शहाजी. महाराजांचं नाव शिवाजीराजे. त्यांच्या चिरंजीवांचं नाव. हे सगळे इंग्लिश मध्ये. यस. ज्याला क्रिकेट कळतं, सुनील गावस्कर, सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर, स. ज्याला चित्रपटातलं कळतं, सई तामणकर, सचिन पिळगावकर, स. ज्याला राजकारण कळतं, आदरणीय नामदार शरदरावजी पवार साहेब आणि सुप्रियाताई, स नावाचं वैशिष्ट्य. ग नावाचा माणूस एकदम डेंजर. इथं कोणी असेल, या कथेतले सर्व पात्र काल्पनिक असून कथेशी असता कुठला काही संबंध येत नाही. येत असेल तर केवळ योगायोग समजावा. विठाला 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 विठाला. आणखीन महाराज ज्योतिष शास्त्रामध्ये ज आहे ना जहाजाचा, सगळ्यात डेंजर. 12 खडीमध्ये हे जे अक्षर आहे ज, जहाजाचा ज, या नावाचे जयसिंग मिर्झा पुरंदरचा तह झाला. दिलेर खानाने तोफेचे गोळे डागले पुरंदरावरती. महाराजांना कळून चुकलं, माणसं कामी येण्यापेक्षा तह केला. कुणाच्या बरोबर? जयसिंग मिर्झांच्या बरोबर. 23 किल्ले आणि 4 लाख सोन्याचे होन दिले महाराजांनी. माझा विषय आवडता इतिहास. मला जर कोणी विचारलं ना माऊली तुमचं दैवत कोणतं, महाराज मंडळी मी माझ्या मुलाच्या पत्रिकेत श्री हरी कृपे करून, पांडुरंग कृपे करून, कुलस्वामिनी कृपे करून नाही टाकलं. मृदुंगाचार्य मी माझ्या लग्नाच्या मुलांच्या पत्रिकेमध्ये माऊली छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो,
आणि स्पष्ट शब्दात लिहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेकरू. मी झी टॉकीजला कीर्तन करताना त्यांनी मला विचारलं, त्या पत्रकार काही मंडळी नसरापूरला कीर्तन, ते मला म्हणले भागवत महाराज तुमचं दैवत कोणतं? म्हणलं मी कीर्तनात सांगत, आणि मी कीर्तनात दिलं उत्तर, शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपतीनं आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, दैवत छत्रपतीनं आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. इथं जेवढे बसले, मंदिराचा कळस, अंगणातली तुळस, तुळशीची माळ, अष्टगंध बुक्का, तुमच्या गळ्यात मणी मंगळसूत्र, हातातल्या बांगड्या, पायातली जोडवी, कपाळाला कुंकू, फक्त फक्त महाराजांमुळं. इथं जेवढे बसले, या भूमी जर संभाजी महाराज यदा कदाचित जन्माला आले नसते, मला वाटत नाही इथं भागवत, काळे, रिकामे. तुमचं माझं नाव असतं हुसेनभाई हामिदभाई, विसरायचं नाही राजाला. एक वेळेला पांडुरंगाचं दर्शन नका घेऊ, पण माझ्या राजाच्या तुळापूरला वडूला जाऊन नतमस्तक व्हा. त्यांच्यामुळं आज आम्ही हिंदू आहेत, याची जाणीव राहू द्या. तुमचं माझं नाव हिंदू असू शकत नाही. तुम्ही जर संभाजी महाराज नसते ना, तर तुम्ही सुद्धा चांद बिबीन मस्ताने असता. जसं हुसेनभाई हामिदभाई आम्ही ना, मुळामध्ये मंदिराला कळस नसता आणि अंगणात तुळस नसती, तुमचं आमचं आज खच्चीकरण झालं असतं. केवळ 40 दिवस राजांनी सोसलं, औरंगजेबाने केलेला अत्याचार सोसला, म्हणून आज हिंदू आहेत. मी परवा जे प्रतापगडाच्या पायथ्याला जी कारवाई झाली ना, पक्ष म्हणून बोलणार नाही, पण झालं ते योग्य झालं. यांना खतपाणी घालायचं काम करू नका, कधीतरी जागे व्हा. जर आज आपण जागे नाही झालो तर लक्षात ठेवा, मोगलांचं आक्रमण व्हायला वेळ लागणार नाही. मुस्लिम राष्ट्र जगाच्या तुलनेमध्ये आपल्यापेक्षा फार मोठी आहेत. आपण जागे व्हा. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली काय व्हायचं, माझा मूळ विषय राहायचा बाजूला. आपण मूळ विषयाकडे येऊ. यशोदेचं पूर्वजन्मातलं नाव सुलक्षणा आणि नंदबाबाचं नाव आहे यज्ञपती. पती पत्नीचा नियम आहे महाराज मंडळी, की आलेला अतिथी विनमुख जाऊ देऊ नये. आपल्या दरवाजात कोणी आला, पाणी पिताना जर नाही गेलं, तो पाणी न घेता गेला, मृदुंगाचार्य तसा जात नाही. तो ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगू, ज्ञानोबाराय सांगतात, विनमुख गेलिया अतिथी, विनमुख गेलिया अतिथी, आणि सकळ सुकृत, सुकृत म्हणजे पुण्य, सकळ सुकृत जाय संपत्ती, तसा जातोय थोडी. या यज्ञपतींचा आणि त्या सुलक्षणाचा नियम होता, आलेला अतिथी निर्मुखी पाठवायचा नाही. नेमकं यज्ञपती पर्णकुटीत नसताना, ती सुलक्षणा असताना, एक त्रिकाल स्नान संध्या करणारा ब्रह्मचारी महात्मा. माऊली ब्रह्मचारी ओळखायचं झालं ना, हा जो होठ आहे ना खालचा, ज्याचा गुलाबाच्या पाकळ्या असतात ना, गुलाबी फुल येतं ना गुलाबाचं, जसं गुलाबाच्या पाकळीचा गुलाबी कलर येतो ना, तसा ब्रह्मचार्याचा होठ खालचा पूर्ण गुलाबी, समजायचं ब्रह्मचारी. हे लक्षण सांगितलंय ब्रह्मचार्याचं शास्त्रकारांनी. तो महात्मा आलेला, यज्ञपती नाही आहेत. ओम भगवती भिक्षाम देई. मला तुम्हाला हे सांगायचंय, तुकोबारायांना विचारलेला प्रश्न,
तुम्ही एक तर देवकीचा म्हणा किंवा नंदाचा म्हणा, म्हणून तुकोबाराय सांगतात देवकीचं वसुदेवांचं जेवढं पुण्य आहे त्याच्याही पेक्षा खडतर पुण्य आहे त्या यज्ञपतीचं आणि त्या सुलक्षणाचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. ही सुलक्षणा पर्णकुटीत आत गेली, महात्मा उभा आहे, ब्रह्मचारी आहे, आत गेली तर चिमणी कोकली तरी तांदळाचा दाणा मिळणार नाही, घरात पासाभर पीठ नाही आणि महात्मा उभा आहे. आता तिला प्रश्न पडला, नाही देऊ तर सगळं पुण्य जाईल, बरं देऊ तर द्यायला काही नाही. तेवढ्या ते यज्ञपती आले. यज्ञपती आल्यानंतर तिनं सांगितलं महात्मा कमीत कमी एक प्रहर अर्धा प्रहर उभा आहे, तो काही जाईना. तुम्ही एक काम करा, आपल्याकडे गहाण ठेवायला सोनं नाणं नाही, रुपये पैसे नाही, माझा एकुलता एक मुलगा उचला आणि वाण्याच्या दुकानात नेऊन गहाण ठेवा. 11.5 वर्षाचा एकुलता एक मुलगा त्या यज्ञपतीनं आपल्या पत्नीच्या सांगण्यावर उचलला आणि एका वाण्याच्या दुकानात नेऊन गहाण ठेवला. फार काळजीपूर्वक ऐका माता भगिनी. तिथून तेवढंच साहित्य आणलं ज्या त्या ब्रह्मचार्याचं भोजन तयार होईल तेवढंच. स्वयंपाक झाला, तो महात्मा बसलाय, डाव्या हाताने उजव्या तळ हातावर पाणी घेतलं, पाणी फिरवलं. माई तुमच्या पतींना बोलवा. त्यानं सांगितलं त्यांना काम असल्यामुळं. मग मी जेव्हा आलो तेव्हा तुमचं लेकरू खेळत होतं, त्याला बोलवा. आता लेकरू कुठे आहे? म्हणले महाराज ते बाहेर कुणातरी मुलांच्या बरोबर खेळत असेल, करा ना भोजन. नाही नाही, आमचा नियम असा आहे ब्रह्मचार्याचा, ज्याच्या घरचं अन्न घ्यायचंय त्याच्या कुटुंबातली एक व्यक्ती जर बसत नसेल तर आम्ही अन्न घेत नाही, बोलवा त्याला. महाराज तुम्ही जेवण करा ना. ते म्हणले माई नाही, तुमचे पती नाही, मुलगा इथंच होता, त्याला बोलवा. आता मुलगा कुठे माऊली? शेवटी तिला खळकन डोळ्यात पाणी आलं. आई येते. आई महाराज हे जे पात्र वाढलंय, माझा एकुलता एक मुलगा मी वाण्याच्या दुकानात गहाण ठेवलाय. मला असं वाटलं मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही भोजन कराल न कराल, माझ्या घरचं अन्न घ्याल न घ्याल, पण तुम्ही आले तर चिमणी कोकली तर तांदळाचा दाणा मिळणार नाही, पासाभर पीठ नसताना मी माझा मुलगा वाण्याच्या दुकानात गहाण ठेवला. रडू लागली ती. तुकोबाराय म्हणतात आईचं महत्व काय कळतंय. मातेची अवस्था काय जाणे बाळ, मातेची अवस्था काय जाणे बाळ, तिशी तो सकळ चिंता त्याची, तिशी तो सकळ चिंता त्याची. तिच्या डोळ्यातनं खळकन पाहणी, रडू लागली ती. महाराजांनी भोजन केलं, हात धुतला, आले, म्हणले माई मी तुला एक आशीर्वाद देऊन जातो. एका ब्रह्मचारी महात्म्याची सेवा घडावी म्हणून तू तुझा एकुलता एक मुलगा 11.5 वर्षाचा वाण्याच्या दुकानात तू गहाण ठेवला ना, मी तुला आशीर्वाद देऊन जातो. 8व्या अवतारात भगवान कृष्ण परमात्मा जन्माला कुठे येऊ देत, पण तुझ्या इथं येऊन 11.5 वर्ष राहतील. किती वर्ष राहिले भगवान गोकुळात? 11.5 वर्ष. जन्माला कुठे येऊ देत, पण तुझ्या इथं येऊन 11.5 वर्ष राहतील. नंद बाबांनी म्हणजे पूर्वजन्मातल्या यज्ञपतीनं आणि त्या सुलक्षणानं महाराज मंडळी 24,000 वर्षाचं तप केल्यामुळं जन्माला आले देवकीच्या पोटी आणि गेले कुठं? नंदाकडं. तुकोबाराय सांगतो तो देवकीचा आहे का नंदाचा याचा विचार करू नका, तुम्ही एकच करा. त्याचं चिंतन अभंगाच्या पहिल्या चरणात. देवकी नंदने 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 देवकी
देवकी नंदने. तुकोबाराय म्हणले तो देवकीचा का नंदाचा हे विचार करणं तुमचं काम नाही. तुम्ही एकच काम करा, त्याचं चिंतन करा. आता चिंतन म्हणजे काय? चिंतनाचे प्रकार किती? चिंतन 4 प्रकारचं चिंतन आहे. चिंतन क्रमांक 1 व्यर्थ चिंतन, चिंतन क्रमांक 2 पर्दो चिंतन, चिंतन क्रमांक 3 विषयाचं चिंतन आणि चिंतन क्रमांक 4 भगवत चिंतन. किती चिंतनाचे प्रकार? 4. आता पहिला मुद्दा चिंतन म्हणजे तुम्ही श्रीमद भागवत, रामायण, महाभारत, कीर्तन, प्रवचन जी श्रवण केली त्याचा मनामध्ये मौली एकसारखा सातत्याने तोच विचार करत राहणं. जसं आमच्या माता मौल्या लोणी घेतल्यानंतर त्यांना टार्गेट हे तूप करायचं. मग काय करतात? मंथोनी नवनीता तैसे घे वाया व्यर्थ कथा. आता 4 प्रकारचे चिंतन. व्यर्थ चिंतन. गायनाचार्य 4-6 जण चावडीच्या समोर संध्याकाळी 6:30ला एकत्र आली. खासदारकीचं इलेक्शन झालेलं असतं लोकसभेचं, आणि माऊली ती 4-6 जण बसली तिथं. आता बसल्या बसल्या चर्चा. इंद्र काँग्रेसचे 130, बीजेपीचे 150, सेनेचे 110, मनसेचे 70, डावे एवढे उजवे तेवढे. ग्रह खातं कुणाकडे जातं? कुठं? चावडीच्या समोर. त्या माणसाच्या बोलण्याने गावातला सरपंच ठरणार नाही, आणि केंद्रीय मंत्रिमंडळात ती चर्चा चालली ग्रह खातं कुणाकडं आणि अर्थ खातं कुणाकडं. त्या माणसाने पावसाळ्यात आपलं सपार गळात 2 किलो प्लास्टिकचा कागद, अर्धा किलो बायडिंगची तार, गुरांच्या अंगावर पाणी येणार नाही याची काळजी घ्यायची दिली सोडून, आणि ग्रह खातं कुणाकडं आणि अर्थ खातं कुणाकडं नाव नाना पंचल झपझपा. ज्ञानोबा सांगतात अनंत वाचाळ बरळती काय उपयोग आहे? व्यर्थ चिंतन. चिंतन क्रमांक 2 पर्दो चिंतन. पाटील तुमच्या मुलाला मी रात्री सिगारेट ओढताना पाहिलं. तुला पाटलाचा मुलगा सिगारेट ओढताना दिसला आणि तुझं काचा गुटखा खात तेव्हा? पाटलाचा मुलगा तुला दिसतो सिगारेट ओढताना आणि तुझा मुलगा गुटखा खातो तुला दिसत नाही? कबीर महाराजांसारखा महात्मा म्हणाला वाईटातला वाईट माणूस शोधायला मी घराच्या बाहेर निघालो. बुरा देखन मैं चला तो मुझसे बुरा कोई नहीं. विनाकारण दुसऱ्याची निंदा करत राहणं पर्दो चिंतन आहे. विनाकारण कारण असेल तर गोष्ट वेगळी, विनाकारण त्याच्यासाठी शब्द वापरलाय. चिंतन क्रमांक 3 विषयाचं चिंतन. महाराज मंडळी एक वेळेला विष परवडलं पण विषय नको आहे. ज्यांनी ज्यांनी विषयाचं सेवन केलं रावणाचं अधपतन विषय सीतेचा. पाहत्या रावण कैसे झाले, पाहत्या रावण कैसे झाले, पाहत्या रावण कैसे झाले, पाहत्या रावण कैसे झाले. वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा आणि पाहत्या रावणा कशामुळं? विषयाचं चिंतन. व्यर्थ चिंतन कामाचं नाही, पर्दो चिंतन कामाचं नाही, विषयाचं चिंतन कामाचं नाही. मग चिंतन करावं कोणतं? हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. आणि एकदा तुम्ही त्याचं चिंतन केलं की भगवान परमात्मा त्या जीवाला आपल्यासारखं करेल. पण कुणाला? ज्याला त्याच्या मनाला वेळ लागले त्याच्यासाठी अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये मज आपुलिया ऐसे, 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 ज आपुलिया ऐसे. मना लावणीया पिसे, मना लावणीया पिसे, मना लावणीया पिसे, मना लावणीया पिसे, मज आपुलिया ऐसे, मज आपुलिया ऐसे, मज
आपोली ऐसे मज आपोली ऐसे मज आपोली ऐसे तुकोबाराय सांगतात बाबा तुम्ही त्याचं चिंतन केलं नुसतं चिंतन करून चालणार नाही तुमच्या मनाला त्याचं वेड लागलं पाहिजे कुणाचं अविनाश करी आपुली आयसे आणि लाभी मना पिसे तुकोबाराय इथं सांगतात मज आपुलिया ऐसे पण कुणाला मना लावोनिया डाव्या बाजूला ज्या बसलात माता भगिनी आपल्याला जोपर्यंत खरं खुरं वेळ लागत नाही कुणाचं किती प्रेम करायला पाहिजे देवावर माऊली आई नुकतंच वरण भात खाणाऱ्या लेकराला जसं वरण भाताचा शीत भरवते 5,500 रुपयाची आहे आई विचार करत नाही लेडीज रुमाल घेऊन तोंड पुसल त्याच पदरानं तोंड पुसते कुणाचं बाळाचं जेवढं प्रेम आई लेकरावरती करते तेवढं प्रेम जर त्याच्यावर केलं अनुभव येईल आणि ज्याला अनुभव येत नाही त्यांनी समजून घ्यायचं परमार्थाला सुरुवात झाली नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो माऊली माझ्या पत्नीला ही हानोटी हा कंठ कवठा एवढी गाठ आली यंग जनरेशन आहे बरंच कौट कळत नसल तर मला वाटतं आज फायनल आहे आपल्या वायऱ्याची कळतं ना पाकिस्तान इंग्लंडची फायनल आहे त्यातला जो बॉल येतो ना एवढी गाठ आली सोनोग्राफी केली तर ते डॉक्टर सदानंद गायकवाड शिरूरमध्ये MS सर्जन आहेत ते मला म्हणले भागवत महाराज ही काय कॅन्सरची गाठ नाही मग हे हायपोथायरॉइडचा प्रकार थायरॉइड 85% महिलांना होतो 15% अपवाद आहेत आपण आणि माऊली 85% यांना का होतो तर स्त्री 3 अवस्थेमध्ये स्वतंत्र नाही मी परत सांगतो स्त्रीला स्वतंत्र कधीच नाही मुलगी आहे ना अशी लहान भावाचा आणि बापाचा धाक लग्न झाल्यावर सासू सासऱ्याचा दिराचा नवऱ्याचा धाक आहे आणि म्हातारपणामध्ये सासू जरी झाली तर सुनाचा मुलांचा धाक आहे स्वतंत्र नाही स्त्रीला इथं जेवढे बसलेत ना ज्याच्या त्याच्या चांगल्या आहेत म्हणून आपलं चाललं मी काय बोलतोय कळतं ना आपण इतके अहंकारी आहेत थोडं मीठ जरी कमी जास्त झालं तर आपण बाप काढतो त्यांचा तुमच्या बापाने शिकवलं नाही का आणि तिने तुझा काढल्यावर बरं मीठ कमी जास्त व्हायला तिचा बाप काय आचारी आहे का आपल्या जीवाला हाड नाही आपण इतका अहंकारी आहेत आपण बोलतो तुझ्या बापाने तुला शिकवलं नाही का अरे स्त्री ही पृथ्वी जेवढं सहन करते तेवढ्या माता भगिनी सहन करतात म्हणून आपलं चाललंय नाही तर आपली लायकी नाही प्रपंच करण्याची मी आपल्या बाजूने अजिबात बोलणार नाही जे वास्तव ते तुमच्या समोर मांडतोय विठाल विठाल 85% डॉक्टरांचं म्हणणं आहे की महिलांना थायरॉइड होतो तणाव घरातलं टेन्शन ते मला म्हणले महाराज हा हायपोथायरॉइडचा प्रकार आहे ऑपरेशन करावं लागेल मृदुंगाचार्य मी माझ्या पत्नीला म्हणून ऑपरेशन करू ती म्हणले अन्न नलिका श्वास नलिका सक्सेस नाही झालं तर ती म्हणले मला नाही करायचं आता नाहीला पर्याय नाही माऊली दर महिन्याला मी मडीची वारी चुकवत नाही वर्ष होऊन गेलं मडी कानिफ ना अनुभव घेऊन पहा नाही आलं मी कीर्तन करणं सोडून दे एवढं आत्मविश्वासाने सांगतो ज्याला काही समस्या आहेत ना त्यांनी गुरुचरित्राचं पारायण करा 3 दिवसाचं सुचिरभूत अवस्थेत आणि 7 दिवसाचं नवनाथाचं पारायण करा गुण नाही आला मी जाहीर सांगतो इथं शूटिंग चालू आहे मला माहिती कीर्तन करणं सोडून देईल पण कराल ते इथून करा काय काय लोक म्हणले महाराज 20 वर्ष वारी करतो मला गुण आहे ना वारी नीट कर पालखी एकीकडं तू एकीकडं नाही चालणार जे करायचं इथून कर मी कानिपनाथांना बोललो नाथ माझी पत्नी ऑपरेशन करत नाही तिची गाठ एका वर्षाच्या आत जर नाहीशी झाली आणि मी प्रामाणिकपणे तुमची सेवा करीत असेल तर माझ्या पत्नीची गाठ ऑपरेशन न करता इंजेक्शन गोळी कुठलं आयुर्वेदिक औषध न घेता ती गाठ नाहीशी व्हावी
काळजीपूर्वक आहे का मी बोलतोय? आत्ता गेल्या वर्षीचं 11 महिन्यामध्ये गाठ पूर्णपणे नॉर्मल झाली. हा कानिपनाथांनी केलेल्या कृपेचा अनुभव तुमच्या समोर मांडलाय. बेंबीपर्यंत दाढी वाढली, पोटरीपर्यंत जटा वाढली. जिथं कीर्तन केलं, जिथं कथा केली, तिथली सत्यभामा नेली. तुकोबारायने असं ताशिरे ओढलेत, आसू टाकला तुकोबारायनी. आईसे कैसे झाले भोंदू आणि कर्म करुणी म्हणती साधू. अंगा लावून या राख आणि डोळे झाकून करती पाप. काय उपयोग नाही. त्याचं वेळ लावून घ्या आपल्या मनाला. माता भगिनींसाठी सांगल, 24 तासात ज्या माता माऊल्या देवपूजा करतात, 20 मिनिटामध्ये प्रपंचाचा माझा काही संबंध नाही. माऊली काय होतं, देव फक्त बुचकाळून काढायचे रोज. त्याला हेअर अँड शोल्डर शॅम्पू चालत नाही कुणाला, त्याला टर्कीचा टावेल लागत नाही, त्याला फेअर अँड लवली लागत नाही, त्याला पाऊंड्स लागत नाही. सगळं पाहिजे देवाला. याचा अर्थ या वस्तू नाहीत. इतकं सेवा करतायची 20 मिनिटं. अतिशय व्यवस्थित देवपूजा करा. 20 मिनिटं करा 24 तासात. आपल्या घरात जे टाक आहेत ना, टाक, कोलगेटची पावडर घ्यायची. मी तुमच्यासाठी सांगतो, हे करणार नाही मला माहिती. ते 20 मिनिटामध्ये महाराज कोलगेटची पावडर घ्यायची, पाणी कोमट घ्यायचं आणि असं घर्षण करायचं. टाक जे आहेत ना आपल्याकडे, जसे आपण आपल्या घरात लग्न झाल्यानंतर देव उजळून आणतो ना, सेम तसेच टाक. जर कुणाला शंका असेल तर यू मोस्ट वेलकम या शिरूरला. माझ्याकडे आताही माझ्या मोबाईलला 9 फुटाची गणपतीची मूर्ती आहे, फायबरची. कधी आलात, कोणत्याही बाजूनी मृदुंगाचार्य असं बोट लावायचं. धूळ जर बोटाला लागली मी नसताना, तर मी सांगतो मी कीर्तन करणं सोडून देईल. एवढी काळजी घ्या. आपल्याला काही अनुभव यावा ना, तर आपल्याला वेळ लागलं पाहिजे. पण किती किती वेडियाच्या गावा गेलो, वेडा झालो मी, वेडा झालो वेडा झालो मी, वेडा झालो. तुकोबाराय सांगतात, ज्यांनी त्याचं चिंतन केलं, त्याच्या मनाला ज्याला वेळ लागलं, वेळ त्यालाच नाही लागलं. तर भगवंतानी गोकुळामध्ये ज्या गाया चारल्या, त्या सुद्धा भगवंतासाठी वेड्या झाल्या. 3ऱ्या चरणामध्ये मजा बोलिया मनाला बोलिया पिसे. गोपाळे गोपाळ गेले लावणीया चाळा, मज आपुलिया इसे. मनाला बोलिया पिसे. तुमच्या मनाला वेळ लावलं, भगवंताचं त्या ठिकाणी लागलंच पाहिजे. ते नुसतं वेळ तुकोबाराय सांगतात मनुष्य प्राण्याला लागलं नवल नाही. पण भगवंतानी ज्या गाया गोकुळामध्ये चारल्या, त्या गाया सुद्धा भगवंतासाठी वेड्या व्हाव्यात एवढं वेळ. म्हणून वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे 2 मिनिटं एकदा भगवंताचं आपण भजन करू. उर्वरित जेवढी वेळ आहे तेवढे वेळ राखीव मला कृष्णचरित्र सांगण्यासाठी. म्हणून अभंगाचा भावार्थ महाराज तुमच्या समोर मांडलाय. न कंटाळा करता या 2 हातानं टाळी आणि आपल्या मुखानं सुंदर भगवंताचं नामस्मरण करायचं. माता भगिनीने हात वर करायचा नाही, फक्त पुरुष मंडळी हात वर करतील. तुम्ही
आपल्या मुखानं सुंदर सगळ्यांनी नामस्मरण करायचं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाया 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 रखुमाय म्हणा Kumaya, 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 तुकाराम महाराज की जय, प्रभु रामलिंग भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, राजाधिराज छत्रपति शिवाजी महाराज की जय, वीर संभाजी महाराज की जय. दोबार कुमाई दोबार कुमाई दोबार कुमाई अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. महाराज मंडळी, प्रसंग आहे काल्याचा. काला 3 प्रकारचा. एक काला आहे जीव शिव ऐक्य काला, दुसरा देव भक्त काला, आणि ही जी दहीहंडी लावली आहे या काल्याला म्हणतात प्रतिकात्मक काला. हे निमित्त आहे हरिनामाचा खिचडी काला, नामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, हिरा साधने, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला हरिनामाचा खिचडी काला, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला, प्रेम मोहिला साधने, प्रेम मोहिला साधने. म्हणून प्रसंग काल्याचा आहे. महाराज मंडळी, काला 8व्या अवतारातच नाही, माऊली 7व्या अवतारातही झाला. पण हा पण आला की पूर्ण विराम नाही. ज्याला व्याकरण शास्त्र कळतं, पण किंतु परंतु या शब्दाला काही अर्थ नाही. तुम्ही म्हणाल महाराज 7व्या अवतारात, हो. अयोध्या नरेश मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून जेव्हा पुन्हा अयोध्येमध्ये आले, काळजीपूर्वक ऐका, तर सीता प्रभू रामचंद्रांना सांगू लागली, स्वामी, ज्यांनी रावण युद्धामध्ये आम्हाला सहकार्य केलं त्या वानरांना, माकडांना आमच्याकडे भोजनाला बोलवा. हनुमंतराय होते, म्हणले, आई साहेब,
जात माकडाची त्याला जेवायला बोलवायचं हे दुखणं कशाला? गायनाचार्य ज्याला आपल्या घरी भोजन करायला बोलवायचं ना तो सुद्धा योग्यतेचा असावा. कमी करा थोडं. आमच्याकडे शिरूरमध्ये एक हार्मोनियम वादक आहेत आणि इथं बापूसाहेब पठारेंचं चंदननगर बोराटी वस्ती, तिथं कधी गेला असतं तुम्ही, जवळ आहे. मृदुंगाचार्य तिथं कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलो. कीर्तनाच्या अगोदर मी अजिबात आत्ता पण एमटीच आहे, एक प्रवचन करून आलो. तर ते कीर्तनाच्या अगोदर जेवण करत नाही. ज्यांच्या घरी मी गेलो तर त्या ताई मला म्हणल्या महाराज बसा. मी म्हणलं ताई कीर्तन संपल्यावर येतो मी, माझ्याबरोबर जे आहे ना त्यांना बसू, उगाच गाड्यावरच्या बरोबर नळ्याची यात्रा नको. म्हणलं बस करा म्हणून ते बसवलं. पहिले 5 वारकरी चूळ घेऊन बसलेले, हे 6वं नेऊन बसवलं. तिथं बेत होता पुरणपोळीचा आणि जो माणूस माझ्याबरोबर माऊली आला ना तो पहिल्यांदाच आला. मराठवाड्याकडचं आहे, मला माहीत नाही त्याचा आर कितीन काय. मी आपला ABP माझा लावला, हातात पुण्यनगरी पेपर. मी ते ABP माझा पाहायचो, याने तडाखाच लावला. ताई गुळवणी, ताई पोळी, ताई आमटी. मी त्याच्या एकूण बोलण्यातनं मी समजून घेतलंय आपल्या आबरूचं खोबरं करणार आहे. बेत पुरणपोळीचा महाराज, पोळ्या खाल्ल्या त्याने, किती खावा, बोलत राहा किती. बरं मी म्हणतो माऊली पोळी आहे ना तुमच्याकडं हवेली तालुक्यामध्ये अशी तव्यावानी पोळी, गड्याने 2 खाल्ले की त्याने तृप्तीचा ढेकर दिला पाहिजे. ज्ञानोबराय म्हणले तृप्ती झाली या जायची, साधने सरत यापेशी नको. पण पोळी पुण्यातली जरी म्हटलं, हे पाकवादाचं दुमडं आहे ना, याच्यापेक्षा लहान नसेल ना, 9 इंचाची तर लोटस खाकरा एवढी असेल ना. माऊली त्यांनी पोळ्या खाल्ल्या 12. महाराज कुडून दुष्काळातून आलतं काय माहिती. त्यांनी आमटी भात ते भजीन पापड कुडं गोडावण्यात बसवलं. ते जेवण झाल्यावर त्या ताईंनी मला किचनमध्ये बोलवलं. मला म्हणलं महाराज, त्याचं माऊली कारण सांगू का, त्यांचे मिस्टर मी क्रिकेट बरोबर खेळलो टुर्नामेंट कॉलेज जीवनात. त्यांनी आत बोलवलं. त्या मला म्हणल्या महाराज माझे मिस्टर तुम्ही मित्र आहेत म्हणून पोळ्याचं नियोजन केलं. ते इंडियन ऑइल कंपनीत कामाला आहेत. मी 5-25 पोळ्या बनवल्या. ते बिचारे 5-6 वारकरी बसले, त्यांनी 12 खाल्ल्या आणि ह्या मुडद्याने अख्ख्या 12 खाल्ल्या. आता परत तुम्हाला जेवायचं तर पोळी नाही, तुम्ही कीर्तन करा. तोपर्यंत पिठलं चपाती करते मी, परत ही ब्याद आणू. महाराज माझ्या काय डोक्यावर परिणाम झाला, असा खैस संग ठेवायचा. ह्यो 6 वारकऱ्याचं एकटाच खातो. आणि महाराज पहिल्या चालीला थाईला त्याच्या ह्या बाजूच्या शिरा आहेत ना अशा चराटाने उभे राहिल्या. गवई त्याला म्हणायचं फार. मी महाराज कीर्तनकारापेक्षा गवई मी आयुष्य गेलं भजनामध्ये. 18 वय असताना मी एक क्षेत्रात आलो, 56 चालू आहे. गवई त्याला म्हणायचं, गायन करताना ज्याच्या कपाळावरती साधी 8 येत नाही त्याचं नाव गवई. गाता येईल तेनेची गावे. लता मंगेशकरांची एक मुलाखत ऐकली होती. लता दीदी म्हणाल्या मला दही कशाला म्हणतात मी पाहिलंच नाही. काय म्हणलं त्या, दही ज्याला टिकवायचं ना आवाज, त्याने याच्यावर नियंत्रण ठेवायचं. भली मासवडी का असाना. मग मासवडी म्हणजे तुम्हाला सांगतो 10व्याच्या पिंडावर जसा कावळा कुदून पडतो तसा ह्यो जर गावही त्याच्यावर कुदून पडला तर आवाज राहील का, नाही राहणार. हनुमंतरानं सांगितलं आई साहेब कशाला बोलत माकडाच्या जात जेवायला. सीता सांगू लागली हनुमंता तुझं डोकं जाऊ नको बोलो, म्हणजे तुमची इच्छा. सगळे बोलवले. मी 7व्या अवतारातला काला तुमच्या समोर मांडून चरित्र ते उच्चारावे डायरेक्ट. 12:30ला दही अंडी 100% मनात नका. विठ्ठल 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 26 भाज्या केल्या सीतेनी. रामायण सांगतं 26. किती भाज्या.
आणि 26 भाज्या केल्यानंतर हनुमंतराया त्या विनेकऱ्यांपासून असं पानं वाढत 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 इकडं बाबांपर्यंत आले. एक नंबर इकडं, तिकडं एक नंबर. त्या माकडांना असं वाटलं हे जे वाढलं हेच खायचं. म्हणजे काय, त्यांनी घे कुरताड घे कुरताड घे कुरताड. प्रभू रामचंद्रांनी डोक्याला हात लावला. सीता म्हणले हनुमंता हे काय? म्हणले काय नाही, चित्रपटाचं ट्रेलर आहे. 70 mm आता सिनेमा स्कोप पाहायचा आहे अजून तुम्हाला. मी याच्यासाठी सांगितलं ताई बोलू नका, पण तुम्ही म्हणले हट्ट केला नाही बोलवा. हनुमंतराया गेले, त्यांना सांगितलं हरे राम होईल. वदनी कवळ देता पुंडलिकावर देईल, ताटाला पाणी फिरवायचं आणि मग जेवायला बसायचं. परत पानं वाढली, द्रोण वाढले आणि 26 भाज्यामध्ये एक भाजी होती भोकराची. काही लोकांना भोकरच माहित नाही. त्याला जोशीचा वडा माहिती, सोमेश्वरची मिसळ माहिती, आमकी मटकी टाकून भेळ मिळते माहिती. मला कुणाला विचारलं ना इर्जिक कशाला म्हणतात, सांगेल माऊली आत्ता. अरे आडात नाही राहिलं तर पाऊर येतील कुठून. विठाल विठाल विठाल. 26 भाज्यामधली ती भाजी भोकराची. एका माकडाने मृदुंगाचार्य ते उचलली त्या द्रोणातली भाजी, ते भोकर, आणि असं 3 बोटांनी स्पंदन करायचं, सोडून द्यायचं, सोडायचं. त्याला प्रश्न पडला, वांग म्हणावं तर देठ नाही, बटाटा म्हणावं तर साल जाय ना, टमाटर म्हणावं तर इतका वेळ टिकणार नाही. त्याने थोडं माऊली असं जोरात स्पंदन केल्याबरोबर असं जोरात दाबलं, दाबल्याबरोबर ती भोकराची बी सटाकली त्याच्यातनं आणि मांडपाला जाऊन चिकाटली, रपकनी गेली वर. माकडाने तिला म्हणला का ग मला उडी मारून दाखवती मला. अगं तुझ्यापेक्षा जर 5 फूट नाही वर गेलो तर मला सांग. त्याने जी उडी मारली, मांडपाचं कापड फाडलं आणि शेताच्या ताटात जाऊन पडलं. दंडच ठोकला. म्हणला तुला सर सुचतेल आणि लंगोट कसा लावायचा मी शिकवतो, मला उडी मारून दाखवतो. त्यांनी जी उडी मारली ते जिल्ह्यावर जायचं. त्यांनी यांनी त्याच्या ताटात, त्यांनी याच्या ताटात, महाराज सगळं अन्न एकत्रित झालं. हनुमंतराया डोक्याला हात लावून बसले. म्हणले प्रभू काय झालंय? म्हणले काहीच झालं नाही, हे एकत्रित झालेलं अन्न मी माझ्या हाताने यांना देतो, त्याचं नाव काला. पण महाराज मंडळी त्या 7व्या अवतारामध्ये त्याला रूपक प्राप्त न झाल्यामुळं त्या काल्याला विशेष महत्व नाही. मग काला कोणता? चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळे. भगवान गोपाळ कृष्ण परमात्म्याने जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्याचा उच्चार करायचा आहे, आचरण करायचं नाही. इथं वाच्यार्थ आणि लक्षार्थ महत्वाचा आहे. एखाद्या सुनबाईला सासूबाईनं सांगितलं सुनबाई माणूस बघून पाणी टाक. काय सांगितलं? माणूस बघून पाणी टाक. सुनबाई मुंबईची एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. तिने 2-3 दिवसाचं खरकाट पाणी, एक मोठं घाम्यालं आणि गच्चीत उभी सुनबाई. एक आंबेगावची टोपी कडकची, पांडुरंगाचं दर्शन घेऊन बुक्का अष्टगंध लावून ते चाललं होतं ग्रामपंचायतीचं तिकीट आणायला. आणि ही उभीवर हिने जे वरून घामेलं वतलं त्याच्या टोपीत वांग्याची डेट अशी इचुला टाकल्यावर निर्ला टाकली उरपाटे. आता एवढं घाण पाणी सकाळी 9 वाजता बुक्का लावल्यावर पडल्यावर ते काय खालून काय आरती करील का? नको ती प्रतिक्रिया दिली. सासूबाई आले, अगं काय केलं? म्हणले आत्या तुम्ही 3 दिवस झाले मला सांगताय माणूस बघून टाक, माणूस बघून टाक. अरे माणूस बघून टाक याचा अर्थ काय त्याच्या अंगावर होत का? विठाला विठाला चरित्र उच्चारताना कंस आपल्या भगिनीची मिरवणूक मिरवत असताना आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी भरोसा बोलण्याचा. आहे कंसा जिच्या पोटी 8व्या जन्माने तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही. घेऊन या खडाग मारावया धावला हातो तो धरीला वसुदेवे. कंसा बहिणीला मारतोस? हिच्या पोटी जन्माने 8वा तुझा वध करणार आहे ना? सगळे आपत्ती तुला दिले जातील. 1 2 3 4 5 6 7वा योग मायने नेला. 8व्यानं भगवान परमात्मा अवतीर्ण झाले, चतुर्भुज रूप धारण केलं. देवकीला ते रूप मान्य नव्हतं. ती म्हणली बाळाच्या स्वरूपात आले तर वसुदेवांची चिंता वाढली. वसुदेव विचार करू लागले यदा कदाचित कंसाला कळलं येईल, मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणले बाबा तो मला नाही, मी त्याला मारायला आलोय. तुम्हाला फार शंका वाटते, मला इथून उचला आणि घेऊन नंदाच्या घराला मजाने ये गोकुळाला
आणि येते माया उपजली तेथे देवी माझा आणि येते माया उपजली जेते देवी माझा आणि येते आनंदाच्या घराला आनंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला बाबा तुम्हाला शंका वाटते ना मला इथून उचलिला कमळापती पायीचे बंधने निघाले पाऊस चाललेला धोधो विजांचा कडकडाट यमुना दुथडी भरून वाहते यमुना ही यमाची सख्खी बहीण आहे वसुदेवांनी भगवंताला डोक्यावर घेऊन यमुनेमध्ये प्रवेश केला गुडघ्यात का पाणी मांडीत का पाणी कमरेत का पाणी छातीत का पाणी गळ्यात का पाणी यमुनेला इच्छा आहे की भगवंताचे चरण स्पर्श करावे पण भगवान हट्टी पाय बाहेर काढीना देवाने विचार केला मी पाय बाहेर नाही काढलं तर म्हातारं मरण मध्ये काढला पाय बाहेर अंगठ्याला स्पर्श केला यमुनेने पुरा चढला आचाट त्याची लाविले अंगुष्ठ त्याची लाविले अंगुष्ठ त्याची लाविले अंगुष्ठ पुरा चढला आचाट त्याची लाविले अंगुष्ठ त्याची लाविले अंगुष्ठ त्याची लाविले अंगठ्याला स्पर्श केला यमुनेने यमुना दुबंगली गोकुळामध्ये आले गोकुळामध्ये मायेच्या अस्तित्वानं गोकुळ पूर्णपणे गाढ निद्रिस्त अवस्थेमध्ये नंदराजाला दोन बहिणी एकीचं नाव नंदा दुसरीचं नाव सुनंदा देवाला ठेवलं मायेला घेतलं परतीचा प्रवास मथुरे थोडं पटपट सांगतो कंसाला सैनिकांनी जाऊन सांगितलं देवकीला 8 आपत्ती झाले कंस आला मायेला उचललं आपटणार तुझं लागी वधी उपजला मजे आधी तू मला मारू शकत नाही तुला मारणार जन्माला आलाय आणि इकडं गोकुळामध्ये जसं चैत्रामध्ये वृक्षांना पालवी फुटते ना तसं त्या गोकुळामध्ये आनंदाला उधाण आले गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंतपार नाही रेखा अंतपार नाही रेखा अंतपार नाही रेखा अंतपार नाही रेखा गोकुळामध्ये अवस्था काय झाली असेल एकमेकी चर्चा चालू झाली गवळण म्हणती गवळणीला 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 पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला गवळण म्हणती गवळणीला गवळण म्हणती गवळणीला गवळण म्हणती गवळणीला गवळण म्हणती गवळणीला गोकुळामध्ये आनंदाला उधाण आलंय कसं उधाण आलं असेल किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला
अष्टमीच्या रात्री हो यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले नाचू गाऊ रंगात खेळ खेळू दंगात पैंजण थर थरले गोपी आल्या नटून काना दिसतो उठून गोपी आल्या नटून काना दिसतो उठून नव्या नवतीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला तिकडं कळालं विरोधी पक्षाला कृष्ण गोकुळी दुष्टा चळकाप पहिलं संकट आलं पुतना नामक राक्षसीन कंसानं पाठवली कोण आहे पुतना बळीराजाची कन्या आहे रत्नावली नाव आहे वामन अवतार घेऊन जेव्हा भगवान बळीकडे गेले त्रिपादान भूमिदान मागितली एका पायात स्वर्ग आणि एका पायात सगळं पाताळ बिताळ सगळं व्यापून टाकलं त्यावेळेला या रत्नावलीनं भगवंताला पाहिलं 8 वर्षाचं गोंडस लेकरू मुंजबिंद झालेली तिला असं वाटलं असा मुलगा असावा पण आपल्या बापाला बळीला डोक्यावर पाय देऊन पाताळ लोकात घातल्यावर तिला असं वाटू लागलं अशा मुलाला विष पाजून मारावं भगवंतानं महाराज दोन्ही इच्छा पूर्ण केल्या जन्म घेणे लागे वासनेच्या दुसरं संकट आलं ज्योतिष पाहणार भविष्य पाहणार मौली मी स्वामी विवेकानंदांच्या विचारानं जास्त प्रभावित आहे एक क्रांतिकारी विचार आहेत छावा वाचा तुमच्या रक्तातली लाचारी हुदरेगिरी मुद्रेगिरी नाही गेली तर मला कधी सांगा संभाजी महाराज सांगतात 100 दिवस शाळपाटच जागायचे ना वाघाचा आयुष्य जगून बघा आनंद आहे लांडग्याच्या कळपात राहण्यापेक्षा वाघानं आपलं स्वतःचं अस्तित्व वेगळं निर्माण करावं काय करायचं लाचारी उद्रेगिरी गरज नाही स्वामी विवेकानंद एका ठिकाणी असं म्हणतात महाराज ज्या माणसांना आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही ती माणसं ज्योतिष शास्त्राच्या जास्त आहारी जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व मावळ्यांनी जेवढ्या लढाया लढले वद्य पक्षात कृष्ण पक्षात सिंहगड घेतला अष्टमीला का बरं आमची मानसिकता अशी मौली आम्ही आमोशा आलो ना नाही आज आमोशा आहे तुझं लक्ष्मी पूजन चालतं तुला आमोशा आणि तुझीच लेख निघाली तिकडे सासरी तर म्हणते ना आज आमोशा आहे भूत लागेल का काय तिला माणसं ज्योतिष शास्त्राच्या जास्त आहारी जातात काहींच्या घरामध्ये ना 7 पळत्या घोड्याचं चित्र लावलेलं आहे किती कसं घोडे लावण्याबद्दल माझं काही दुमत नाही जरूर लावा पण जो माणूस 7 घोड्याचं चित्र घरात लावतो तो सकाळी 10:30 वाजता गुड मॉर्निंग म्हणत असेल त्याच्या बापाने नाही 7 नाही 70 लाव तुझं भाग्य नाही बदलणार 7 घोड्याचं चित्र लावायचं ना पहाट उठ 10:30 ला गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून संध्याकाळी 5:30 आणि गुड नाईट रात्री 3 तुझ्या बापाने केलं का कसं भाग्य बदल तुझं देवाला दोष देण्याच्या ऐवजी आपल्या मनगटावर विश्वास ठेवा विठ्ठल विठ्ठल महाबळ आलाय माई आहे का घरात दार उघडत आहे ज्योतिषी या आत गेले भगवान झोपलेले त्या महाबळानं महाराज पंचांग काढले माई मुलगा मूळ नक्षत्रात जन्माला आलाय समूळ कुळाचा नाश करील यशोदा सांगू लागली मग ते गर्ग महामुनीने जो भविष्य सांगितलं चुकीचं का म्हणले साप चुकीचं देवानी ठरवलं हे गिराईक परत येता कामा नाही तिथं चौरंग तिथं पाठ तिथं जे काही होतं त्याच्या महाबळाची अवस्था काय झाली जानवे तुटले पंचांग पाटले उतर गळाले डुंगनाते उतर गळाले डुंगनाते उतर गळाले डुंगनाते जानवे तुटले पंचांग पाटले
सदर गळाले धुंगनाथ नाजे जानवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले कमरेचे असं मला तुको त्या ठिकाणी संतांचा तो शब्द जरी असला महाराज त्या शब्दाला थांब राहून बोललं पाहिजे पण थोडा शब्द आशील येतो आणि मी एवढा मोठा कीर्तनकार नाही की त्या शब्दाचा प्रयोग करावा आपल्या वयानुसार कीर्तनकारांनी शब्दाचा प्रयोग केला पाहिजे बंडा तात्यांसारखं जर व्यक्तिमत्व असेल ना तर ते शब्द त्यांना योग्य वाटतात आपल्यासारख्या कीर्तनकारांनी धोतर गळाले तो शब्द वापरायचा कमरेचे विठाल 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 याचा अर्थ महाराज मंडळी मी तुमची माफी मागून बोलतोय मी त्याच्या शब्दामध्ये काही छेडछाड करत नाही तो शब्द इथं योग्य वाटत नाही माता भगिनी जास्त असल्यामुळं ऐकायला सुद्धा जड वाटतो विठाल विठाल आता भगवान आपण थोडे मोठे करू आता मुळातच 11.5 वर्षाचा आयुष्य ते भगवंताला तिथे राहिले आता भगवान त्या ठिकाणी गोकुळामध्ये चोऱ्या करू लागले ऐकणार सुमाराव नसेल ना माऊली तर काही लोक म्हणतात तुमच्या देवानी चोऱ्या केल्या आम्ही पंप लुटायला काय हरकत आहे अरे गोवर्धन ज्यांनी करंगळीवर धारण केलं आपण करू शकतो का चोरी केली भगवंतानी पण कुठं जिथं 9विधा भक्तीचे डेरे होते याच्या व्यतिरिक्त भगवान चोरी करायला गेले नाही चोरलं चित्त चोरी येले नंदाच्या नंदने चोरलं भगवंतानी काय हरीने माझे हरिले चित्त भारवित चोरी केली पण कुठं या हारीने या कानाने चोरून नेले दही वर्जबा कोड्या पेंद्या सुदामा दुरून गंमत पाही या हारीने चोरून नेले दही भगवान गोकुळामध्ये चोऱ्या करू लागल्यावर तक्रार येऊ लागल्या यशोदे कृष्णाने अमक केलं यशोदे तमक झालं गवळणी सांगती गाराणी रात्री आला चक्रपाणी गवळणी सांगती गाराणी रात्री आला चक्रपाणी सांगती गाराणी रात्री आला चक्रपाणी हे गवळणी सांगती गाराणी रात्री बाई आला चक्रपाणी गवळणी सांगती गाराणी रात्री बाई हे खावणी दही दूध तुपलोणी अवघे फोडेले विरजणी आहे गबाई आमासी पावेना आमासी पावेना आहे गबाई आमासी पावेना यशोदे बाळ तुझा तारा कोटवरी ससुदी गाला यशोदे बाळ तुझा गाला कोटवरी ससुदी गाला महाराज म्हणजे कितीतरी प्रमाण जातील त्याला यशोदे तुला ग येईल राग आपुल्या कानाला आपुल्या कृष्णाला काहीतरी सांग काहीतरी सांग अनेक तक्रारी यायच्या म्हणून त्या गोकुळातल्या काही गवळणी अवघ्या मिळवणी गवळणी आल्या नंदाच्या अंगणी गवळणी
नंदाच्या अंगणे हे जातो आम्ही गोकुळ सोडोने आमुच्या सोना घेऊन जातो आम्ही गोकुळ सोडोने आमुच्या सोना घेऊन हा गे बाई कोणाशी आवरेला आमाची पावे यशोदे बाळ तुझा ताला कोटवर सोसुदी गाला कोटवर अनेक गवळणी यायच्या यशोदेकडे तक्रार करायच्या यशोदेला सांगू लागल्या म्हणल्या कृष्णाला जर गुण यायचा असेल तर एक काम करू या गोकुळामध्ये एक नवसाला पावणारा गणपती आहे आपण नवस करू म्हणून आल्या यशोदेला सांगितलं यशोदा आली गणराया जर माझ्या कृष्णाला तुझा जर गुण आला तर चतुर्थीला 108 मोदक आणि 108 मोतीचूर लाडू तुला नैवेद्य म्हणून मी ठेवेन कुठं बोलले तू सुख करता तू दुःख हरता तूच करता आणि करविता मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया एक 8-10 दिवस चतुर्थी राहिलेली भगवंताने विचार केला जर आईचं समाधान होणार असेल गणपतीला नवस करून तर हाताची घडीन तोंडावर बोट शांत झाले भगवान खात्री झाली यशोदेला की गणपतीचा गुण आलाय चतुर्थी आली एका हातात मोदक एका हातात लाडू 2 ताट 108 ठेवलं पाणी आणायचं कशा 2 हातच कृष्णा मी पाणी घेऊन येते लाडू ठेवलेत मोदक ठेवलेत बघ एखादा उंदीर येईल हा बाबा म्हणला आई एवढा बोका बसला इथं उंदीर येईल कसा जशी यशोदा पाणी आणायला गेली याने गणपतीला दम दिला म्हणला गणपा खाऊन खाऊन करदोडा पार बेंबीच्या बाहेर आलाय तुझा तुला बसलेलं उठवा ना जेवढे मोदक लाडू तुला आवडतात तेवढे मला जर का तक्रार केली आईकडं फकड्याशी गाठ आहे फकड्या कळतो ना ते गाडा असतो ना 11 सेकंद तिथं शब्द आहे तो शब्द यशोदा पाणी घेऊन येऊसपर्यंत याने तडाखाच लावला ती जीसीपीन पॉकलँडची बकेट असते ना लबा 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 नुसतं 2 लाडू आणि एकच मोदक ठेवला ताटात तिथून उठलं आणि एका कोपऱ्यात एकदम इमोशनल फार चेहरा पडलेला यशोदा आली ताट मोकळी पाहिले अरे कृष्णा लाडून मोदक रडायला लागलं म्हणलं आई तू पाण्याला गेली असा मोठा उंदीर त्याचे पुढचे सुळे आहेत ना लाडू मोदक लाडू मोदक लाडू मोदक त्याला पाहिलं त्याच्या सुळ्याकडे पाहिलं त्याचे दात पाहिले मला भीती वाटू लागली मी तिथून उठलो आणि या कोपऱ्यात येऊन बसलो देवाकडनं एक चूक झाली गुन्हेगार कसा असू द्या काहीतरी पुरावा माग माऊली ह्या बाजूला खोबऱ्याचा किस तसाच मोदकातला आणि ती मोतीचूर लाडू होते ना त्याची बुंदी बारीक ती राहिली इकडं तशीच तोंडाकडे पाहिलं म्हणले कृष्णा उंदीर बाहेरचा नाही घरातला आकर आ केलं मूर्छित होऊन पडली जाणीव नाही होऊन दिली भगवंताने की साक्षात विष्णू साक्षात नारायण आहे जर देवानी यशोदेला जाणीव झाली करून दिली असती की मी साक्षात नारायण विष्णू आहे तर देवाला लीला करता नसती आली अशा अनेक तक्रारी महाराज यशोदेकडे यायच्या रोज यायच्या पण यशोदेनी कृष्णाची बाजू घेऊन त्या असणाऱ्या तक्रारीचं समर्थन केलं नाही उलट मुलाची कृष्णाची बाजू घ्यायची त्या गोकुळामध्ये अशी एक गवळण होती तिला तेवढंच काम यशोदे कृष्णाने अमक केलं यशोदे कृष्णाने तमक केलं रोज मृदुंगाचार्य खरं सांगू का
माऊली काय काय महिला अशा डेंजर आहेत, माफी मागून बोलतो. काही महिला नाव शांताबाई आणि भांडायला लागली तर कुत्रीची आई. वट्याहून कोंबड्याहून धुण्याहून लग्नाला गेली ब्यात तर माना पानावून तसली ब्यात लग्नाला येऊ नये. पण गावातलं वराड निघालं की ती नवरदेवाला म्हणायची भावड्या कोणत्या गाडीत बसू. अरे नको येऊ म्हणू, कोणत्या गाडीत बसू. ते नवरदेवाला माहिती होतं गेल्यावर तिथं भांडणं करणार आहे. नवरदेवानं सांगितलं मावशे टेम्पोच्या फाळक्याला बस. पूर्वी वराड काही बस होत्या का, आमच्या काळात नव्हते. मग म्हातारी बसवली टेम्पोच्या फाळक्याला, कमी करा स्वर. आणि फोपाट्यात आपटीत 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 जिथं लग्नाचं वराड जायचं तिथं गेलं. नवरदेवाला माहिती होतं ही मला मावशे खाट गादी कपाट भांडी इथं बस, तुझा मानपान तुझा आजचीर. लगीन लागल्यावर पहिल्या पंक्तीत जेवायला बस गाड्यात, माझ्या डोक्याला ताण नको. म्हातारी बसवली, लगीन लागलं. पहिली पंगत, त्या पंक्तीतून 12-13 वर्षाचं एक पोर, वाटाण्याची पनीरची भाजी तर्रीची, त्याला ग्लास दिसाना यूज अँड थ्रोचे, त्याला तोंड भाजलेलं तर्रीची भाजी असल्यामुळं गिरवी जास्त होती. त्या पोरानं पाहिलं म्हातारी बसली तिथं भांड्याची मांडणी. ते पोर आलं, त्यांनी तांब्यावरचं फुलपात्र उचललं आणि यांनी पाहिलं काळी 2 वरून पंचमला आली. याचा मुर्दा गेला, याचं डोंबलं गेलं. नवरदेवाला गुलाबजाम गोड लागा ना. वराड नवरदेवापर्यंत आवाज गेला. नवरदेवाने विचार केला मुलीच्या बापाचे 5 लाख, माझे 4 लाख, 9 लाख खर्च आणि 10 रुपयाचा फुलपात्राचा काय जीव चाललाय. नवरदेव पाय आपटीत आपटीत तिच्या जवळ आला आणि म्हणला ए मावशे अजून कशी चचना. चचना म्हणजे अजून कशी मरणा. तिला कळलंच नाही चचना म्हणजे काय. ते नवरदेव निघाल्याबरोबर ती म्हणजे इकडे भावड्या हे बघ मी तुझ्यासारखे नवरदेव नवऱ्या गावातल्या कितीतरी हळद लावून वाटलं घट पडल्यात माझ्या हाताला हळद लावून लावून. चचना म्हणजे काय ते सांग. आता ते M.Com झालं होतं, त्याला जनरल नॉलेज बऱ्यापैकी होतं. तो म्हणला हिला जर म्हणावं तो अजून कशी मराना तर फुलपात्र गेलं एक पटी चरबी डोक्यात घालीन. नवरदेव जनरल नॉलेज होतं, त्यांनी लगेच शब्द पलटी केला. महाराज पंचमोरून काळी एकला आला खाली. मला मावशे लगीन लागलं, पहिली पंगत उठली, मी नवरीची गाठ सोडून तुझ्यापर्यंत जे आलोय पळत. चचना म्हणजे तू अजून जेवली का नाही. खरं काय म्हणलं होता, अजून कशी मरणा. पण परत शब्दाचा पलटी केला, तू अजून जेवली का नाही. ती त्याच्या पुढची होती, ती म्हणली भावड्या तशी बरी मी चचन. पहिली नवरी चचन, नवरदेव चचन, नवरीची आई नवरदेवाचा बाप, हे अख्खं वराड चचन. तवा मी चचन तशी बरी चचन. तशी ती गवळण. ती यशोदेने तिला सांगितलंय बघ त्याला पकडायचं तर यायचं, नाही तर यायचं. रोज येतील माझ्या लेकराची गारा निघा, तिनं त्याला पकडायचं तर यायचं. तिनं सांगितलं मी त्याला पकडूनच घेऊन येणार. जशी ती बाहेर निघाली भगवान आपल्या सवंगाड्याच्या बरोबर म्हणले कुठं राहायला आहे. म्हणले खालच्या आळीला. त्या सवंगाड्यानं सांगितलं देवा तुम्ही जायचं आणि तुम्ही एकट्याने कार्यक्रम लाभवायचा. भगवान स्वतःहून गेले आणि जाणीवपूर्वक तिच्या घरात स्वयंपाक घरात स्वतःहून सापडले. मी सांगितलं 12:31 नाही होणार, 12:31, 12:29 शिंकेला आंबेले दुरी. विठाला 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 स्वतःहून सापडले. हात पकडला का नाही तुला. तुझ्या आईले तोंड वर करून बोलते त्याला पकडून घेऊन ये, त्याला पकडून घेऊन ये. पकडला का नाही. आता देवाला पकडता येईल का. येईल का नाही. येईल. हृदयी बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. त्याला तेवढी जागा आहे. हिनं धरलं त्याच्या हाताला. स्वयंपाक घरातून निघाले. जुना वाडा होता, पुढं सागाचे दरवाजे, त्या दरवाजाला आगळ, त्याला एक अर्धा फुटाचा उंबरा, त्या उंबऱ्याला लागून असे 2 दगडी वटे. कोणी आत इथे आला तर गुळ पाणी द्यायला. तिथं त्या म्हातारीचं म्हातारं बसलं होतं वाट्यावर. काळजीपूर्वक आहे का. ह्या बाबाने आपला हात स्वयंपाक घरातून तिच्या हातात ठेवला आणि वट्याजवळ आल्याबरोबर आपला हात घेतला काढून. ते जे म्हातारं बसलं होतं त्या म्हाताऱ्याचा हात तिच्या हातात टोचन करून जोडपर रोडला. हिने माग पाहिलं की तिला दिसायचं कोण. कृष्ण. होतं कोण.
तिने तडाखाच लावला, चल. ते म्हातारं म्हणते, अगं हात सोड, लाल झालाय, हात सोड, चल. तिने मागं पाहिलं की तिला दिसायचा कृष्ण. भगवान तोपर्यंत निघून गेले. म्हणले, आई खालच्या आळीचं भांडण येणार आहे, मला तुझ्या पुढं उभं कर आणि दार फक्त लोटून घे. तिने दार उघडलं आणि मला पाहिलं ना, तिच्या दाबाडात उलात न घातलं तरी उचकाटणार नाही, मला फक्त पुढं उभं कर. हिने माग पाहिलं ना माऊली, तिला दिसायचा कृष्ण. होतं कोण? म्हातारं. आणि गोकुळातल्या पेठतली लोक टकमाका बघायला लागली. हिचा असा अंदाज म्हातारीचा, मृदुंगाचार्य आतापर्यंत ह्या बाबाला कोणी पकडलं नाही म्हणून लोक माझ्याकडे आश्चर्याने पाहतात. पण दादा, लोक पाहण्याचं कारण होतं वय झालं पण सोय नाही आली, तोंडात दात नाही राहिले दोघांच्या, आणि जोडपं हातात हात घेऊन जसं काय सारद बागेत चाललंय फिरायला, या अर्थाने लोक पाहत होती. कारण माऊली पूर्वी ना, नवरा बायको जर रस्त्याने निघाले तर कमीत कमी 6 फुटाचं अंतर असायचं. कधी? पूर्वी. आता आता जोडपं आहे ना, मोटरसायकलवर पाहायचं. हे माग बसणारी आहे ना, त्याला फाशी द्यायची राहते. ते मेलं 106 रुपये लिटरचं पेट्रोल टाकून स्पीड ब्रेकर चुकून. बाबा, या मर्यादा संपल्या. आमचं मूळगाव करड. माझे वडील 1941 मध्ये आर्मीमध्ये. वडील धोतर घालायचे आर्मीतनं आल्यानंतर. आई आहे माझी 83 वय. जुन्या माता भगिनी वेशीत जर कोणी माणूस बसला असेल तर डोक्याचा पदर दातात धरायचा, पायातलं हातात घ्यायचं आणि तो बसलेला माणसाच्या समोर मान खाली घालून जायचं. हे पूर्वीचं बोलतोय, आताचं नाही. नंदबाबाचा वाडा आलाय. यशोदे आहे का घरात? का कानात शिसवतलंय? बोलाव तुम्हीच. वा वा वा. कुठं PhD केली, कुठं MPhil केलं, आणि कुठं डिक्शनरी यांची काय माहिती. बोलायला महिला. महाराज मंडळी 2 शेजारणी अशा आहेत, पार 36चा आकडा. बोलायचंच नाही, आणि बोलायचं तर लेखी बोले सुनेला. नागपंचमीचा सण, 5000ची साडी, कला निकेतन मधून फॅशन डिझायनरचा ब्लाऊज, ॲब्रो पासून फाउंडेशन पासून सगळं पार्लर मधून जाऊन आलेली. 10:30 वाजता ती चालली आहे नागपंचमीला वारुळाला. आणि तिची शेजारणी आली ती मुंबईवरून पहाटे पहाटे उशिरा. डोळ्याची चिपाड तशीच, डोक्याच्या झिंजा तशाच, मिस्त्री डबडं नागपूर कानपूर करत बसलेली उमऱ्यावर. तिच्या समोरून ह्या आवरून चालली. हिला पावल का? पण बोलता येत नाही, लेकी बोले. ती जशी निघाली वारुळाला, तिच्या कोंबड्या आल्या हिच्या वाट्यावर. कुणाच्या? मिस्त्री लावणाऱ्याच्या. आल्याबरोबर तिला तेच पाहिजे. खड. सकाळी सकाळी तोंड दाखवलं. नक्की कोंबड्याला म्हणली काही? ती जे चालली होती ना ती वारुळाला, तिला माहिती पडलं ही मला खोड म्हणली. पण तिने असा विचार केला, कुठं घाणीत दगड टाकाव, सणासुदीत आपलं निघून जावं. ती निघाली. तिच्या माग हिचं कुत्रं निघालं, बांड. कुणाच्या? आता तिला बी तेच पाहिजे. तिने हाय केलं नाही. हाड. सकाळी सकाळी मुर्द्याने हटकलं. नक्की कुत्र्याला आहे का? नक्की कोंबड्याला आहे का? यशोदे आहे का घरात? तिनं सांगितलं, दार उघडच. ये. दार उघडलं आणि तिने पाहिलं कृष्णाला कुठं उभा आहे. ती विचार करू लागली, 440चा शॉक बसल्यावानी, जर हा बाबा इथं उभा आहे तर मी पेठतून वडीत आणलं कुणाला. आता पाहिल्यावर तिला म्हातारच होतं. आता दिसलं म्हातार. ती म्हणली, लाज आहे का लाज? म्हणले, बावळा धोतार फाटलंय माझं. हात मुरगाळला. त्या बाबांनी वाट्याजवळ हात काढून घेतला आणि मला तुला जॉईंट करून दिलं, इथपर्यंत आणलं. तू खुशाल मला ओढीत आणलं. लोक काय म्हणत असतील? भगवान म्हणले, अगं बोल ना, काहीतरी बोल. तिने हात जोडून सांगितलं, देवा परत तक्रार घेऊन तुझ्या आईकडे मी आयुष्यात येणार नाही. यशोदेने त्याला शाळेत घातलं. ते खेळ खेळता हमामा होतो. तो खेळ खेळून खेळून खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. म्हणजे तेव्हा भूक लागली. या रे तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हे पहा, सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे.
त्याच्या अगोदर दहीहंडीचा कार्यक्रम होईल. विनेकऱ्यांना विनंती आहे की आपण विने लावून घ्यायचे. परवा एका ठिकाणी माऊली कार्यक्रमाला गेलो, या विनेकरी या. विनेकऱ्याला बाबा मी सांगितलं विना लाव, त्याला वाटलं विनेनेच ती दहीहंडी फोडायची. त्याने हाणला नाही ना त्याच्यावर, कशावर दहीहंडी. आणि ती दहीहंडी बाबा अशी निवार होती की त्याचं विण्याचं ते जे येतं ना तार गुंडाळायचं ते तुटलं त्याचं. असो विना टेकवा त्याला फोडून हा. माऊली थोडं काय कारण असतो मी लेट झालो त्याबद्दल 2 हात आणि 3रं मस्तक माफी मागतो तुमची. परत माऊलींना म्हणू नका की बुवा ते वेळेत आले नाही. मला आहे ना संभाजी महाराज सांगतात समोर असावा शत्रू, माग पाठीत खंजर घालणार नको आहे. मी संभाजी महाराजांच्या विचाराने एवढं भारवलेलो आहे. ज्याला कुणाला काय वाटत असेल तर त्याने आत्ता प्रतिक्रिया द्या. माझ्या नंतर माऊलींजवळ अजिबात मागं चालणार नाही, अजिबात चालत बी नाही मला. माझा एक मित्र फार जवळचा की दादा मी प्राथमिक शिक्षणच काय पण हायस्कूलचं सुद्धा शिक्षण 12वीपर्यंत आम्ही बरोबर माऊली घेतलं. त्यांच्या मातोश्री गेल्यामुळं ते मला म्हणले महाराज तुम्हाला कार्यक्रम करून जावं लागेल. मी तशी तारीख नाही घेतली त्यांची, मी माऊलींना फोन केला. ते मला म्हणले महाराज 9:30-10 थोडासा प्रवासामध्ये वेळ लेट आलो पण थेट कार्यक्रम झाला असं मला वाटतं. कसा पेपर दिला माझं मला माहिती. लेट आलो पण तुम्हाला बोर होण्याची अजिबात. अतिशय माऊली सुंदर नियोजन. ज्यांचे या ठिकाणं ज्या कंपनी मी माझ्या माहितीप्रमाणे 5वी-6वीला असेल त्यावेळेला T-Series आणि ही सुमित कंपनी स्पर्धेतलं युग त्यावेळेला आपल्याकडं कॅसेट यायच्या टेप रेकॉर्डला. त्यावेळेला या 2 कंपन्या एकदम ब्रँड. मी या चॅनलचे जे काही त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांचे सहकारी यांना सुद्धा अंतःकरणापासून धन्यवाद देतो की आपण या ठिकाणं जे काही शूट केलं सगळं. आणि नुसतं माझंच नाही तर बाकीची सगळी कीर्तन आपण शूट केलीत. ग्रामस्थांच्या वतीनं सुमित कंपनीचे सर्व असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. महाराज मंडळींना विनंती करतो जय विठ्ठल आणि दहीहंडी होईल. तदनंतर नियोजन तुमचं जसं असेल तसं चालेल. हे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, हे विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंगे लांब विले तरी होतो तिघाची मी वरी, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून गडे. वाहती त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा, वारे दोहीकडे मुख पसरून गडे. कामले आजे टोकाणी कवणे निधी कांगा, मी वारे दोहीकडे मुख पसरून गडे. धरला कृष्ण मने गाजने प्रकाश, काला वाटो एकामेका वैष्णवनिका संगम. वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो, वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही वरे विळगाले राहू द्या, वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. आ बोली दिली कुरे वेडे वाकुडे उत्तरे. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नायुच्चारिला अधिकार मी आपला. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 राम. पंढरीकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज पंढरीनाथ भगवान.